जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 87वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू, ध्यान करू आणि या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी हात जोडून घ्या, डोळे मिटून घ्या. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. डोळे बंदच ठेवा. सगळं लक्ष आपल्या श्वासावर ठेवूया. आपल्या श्वासाशी एकरूप होऊया. त्याच्यावर लक्ष देता देता कदाचित इकडचे तिकडचे विघ्न येऊ शकतील. पुन्हा पुन्हा श्वासावर लक्ष द्यायचं. हे लक्ष हळूहळू आणखी बारीक करत जायचं. पहिल्यांदा नुसतंच श्वासाकडे बघणं, मग हळूहळू कुठून सुरू होत आहे, कुठे येतो आहे ते बघणं. त्याची लय बघणं. त्याची गती, खोली ती बघा. आपल्या श्वासाचा उगम जिथून होतो ते स्थान आणि जिथे संपतो ते स्थान, हा प्रवास श्वासाचा अगदी स्मूथ सरळ आहे की त्याच्यात कुठले स्पंदन येतात, श्वास कमी जास्त होतो का,
संपूर्ण लक्ष श्वासाच्या प्रवाहाकडे. जिथे संपतो आणि नवीन श्वास उदय होतो ते स्थान, श्वास तिथे किती वेळ थांबतो तिकडे लक्ष द्या. हा अभ्यास पुन्हा पुन्हा चालू ठेवायचा. श्वासाची गती, त्याचा प्रवास, जेवढा हा अभ्यास करत जाऊ तेवढं या श्वासाशी संबंधित नवीन नवीन गोष्टी जाणवायला लागतात. एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून देऊ. आणखी एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि पूर्ण सोडून देऊ. शरीराप्रती सचेत हो, वातावरणाप्रती सचेत हो आणि हळूवार आपले डोळे उघडूया. हा श्वासाचा अभ्यास मोठा विलक्षण आहे. खरंच काही काळ जर नियमितपणे करून बघितला तर असं लक्षात येतं की इतके चमत्कार या श्वासामध्ये आहेत. म्हणजे मी या अभ्यासातून मुद्दाम मी या सगळ्या निर्वाण प्रकरणात सुरू केला कारण
हे योग वासिष्ठ संपेपर्यंत काहीतरी व्यवस्थित आणि निश्चित असं काहीतरी जाणवायला पाहिजे. ते फरक आपल्यामध्ये लक्षात यायला पाहिजे आणि जे आपण पुढे जाऊन प्रॅक्टिस करू शकू. ज्ञान येतच राहील, परंतु ही सवय ज्यांनी कोणीही प्राणायामचा वगैरे अभ्यास केला नाही त्यांनी आणि ज्यांनी केला आहे त्यांच्यासाठी सुद्धा या श्वासाचं महत्त्व थोडं लक्षात यावं. एकतर प्रामाणिकपणे इथे कोणीही सांगेल की हा अभ्यास सुरू केला, आता आपण जसं रोज इथे बसतो आणि बसल्यानंतर 2-3 श्वास घेऊन त्यांचा प्रवाह बघायला सुरुवात केली की सगळे विचार नाहीसे होतात. डोक्यात जे काही चाललं असेल ते सगळं कुठेतरी बाजूला चाललं जातं आणि हा आपला मित्र आणि आपला या दोघांचा खेळ सुरू होतो. अतिशय शांतपणे सगळं काय चाललंय काय नाही आपल्या श्वासाकडे लक्ष दिलं, सगळे विचार बाजूला पडतात, एकदम मन शांत होऊन जातं. आणि याच्यात जेव्हा आणखी खोलात जाऊन अभ्यास करायला लागतो तेव्हा असं जाणवायला लागतं की कदाचित आतमध्ये सुद्धा काय काय चाललंय, म्हणजे मनाच्या पातळीवरती, शरीराच्या पातळीवरती ते सुद्धा आपण अनुभवू शकतो. शरीरामध्ये सूक्ष्म काही काही बदल होत असतात, काही काही गोष्टी जाणवत असतात. तर जेव्हा ती अशी अवस्था आपण फक्त श्वासावरती लक्ष केंद्रित करून असतो तेव्हा सुद्धा त्या गोष्टी जाणवायला लागतात. इतकी ही श्वासाची शक्ती आहे. अतिशय फास्ट, त्याला काही खूप वेळ लागतो अशातला प्रकार नाही. अगदी एका मिनिटात मोजून 60 सेकंदात जे काही 2-3 श्वास घेतले त्याच्याबरोबर लगेच जे आपलं चंचल चित्त असेल, मनाची भावनांचा जो काही काय म्हणतात त्याला उद्रेक असेल किंवा आणखी काही, तर तो पटकन शांत व्हायला, लगेच स्थिर करायला फार मदत होते. त्यामुळे याचा अभ्यास करत राहा. आणि हा अभ्यास तुम्ही केव्हाही करू शकता. या श्वासाला काही असं कुठलंही बंधन नाही आहे, खाणं झालेलंच असलं पाहिजे, नसलंच पाहिजे. परंतु अभ्यासाचं एक महत्त्व लक्षात घ्या. अभ्यास असेल तर लक्षात राहील, अभ्यास नसेल तर हे विसरून जा. लहान मुलांना जसं आपण पाढे म्हणायला शिकवतो, रोज म्हटले तर ते लक्षात राहतात, नाही तर काही काळ लक्षात राहतील आणि मग विसरून जातील. मला येत आहे, मला माहिती आहे असं म्हणून काम होत नाही. त्याचा अभ्यास करत राहणं आवश्यक असतं. असो, हा चुडाला शिखीध्वज यांचं आख्यान आपण ऐकतोय, गोष्ट आपण ऐकतोय. आणि काल त्या चुडालाने कुंभाचं रूप घेतलं, कुंभ नावाचा तो एक छोटा बटू, आणि त्याच्याद्वारे त्या रूपातून ती चुडाला या शिखीध्वजाला आपल्या नवऱ्याला उपदेश करते आहे. तिने 2 गोष्टी सांगितल्या होत्या. एक गोष्ट सांगितली होती तो एक चिंतामणी शोधणाऱ्या माणसाची, की ज्याला चिंतामणी सहज प्रकट झाला, परंतु हा मला खरंच मिळाला आहे की नाही, मी त्या योग्यतेचा आहे की नाही, असे काही काही मनात संकल्प विकल्प जे प्रश्न आले आणि त्याच्यामुळे तो मणी चालला गेला. दुसरी गोष्ट होती हत्तीची, की अतिशय मोकळा असा जंगलात फिरणारा हत्ती, आणि त्याला एका माहुताने एकदा पकडलं. हत्तीने स्वतःची सुटका करून घेतली, तो माहूत त्याच्या समोर पडला आणि हा हत्ती त्या माहुताला सहजपणे ठार मारू शकत होता, परंतु दया येऊन त्यांनी त्या माहुताला सोडून दिलं. माहुताने पुन्हा त्याच्यावरती सूड उगवला, त्याला खड्ड्यात पाडलं आणि नंतर या हत्तीला राजाकडे सुपूर्द केलं, जिथे हा वेगवेगळे लाकडं आणि छोटे मोठे कामं अशी करायला लागला. या गोष्टीचा सारांश काय हे शिखीध्वजाने त्या कुंभाला विचारलं आणि त्यावर कुंभानी म्हणजे चुडालाने सांगितलं की हे राजा, जसं एखाद्या चित्राची आउटलाईन आपण काढतो, फक्त रेषा काढतो आणि त्याच्यानंतर मग ते मूळ काय आहे चित्र जसं समोर येतं, तसंही या 2 गोष्टी मी केवळ एक बाह्य रूपाने तुला सांगितल्या. त्याच्यातला गूढ अर्थ काय तो मी तुला आत्ता सांगतो. पहिल्या गोष्टीमध्ये तो जो श्रीमंत माणूस होता, ज्याने अतिशय प्रयत्नांनी चिंतामणी मिळवला, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो चिंतामणी त्याच्यापासून दूर चालला गेला, तर असा तो माणूस म्हणजे तूच आहे. तू सगळं काही जाणत होता, व्यवहार कुशल होता, तुला ज्ञान मिळालं होतं, अनेक लोकांशी तुझी चर्चा झाली होती, सगळं काही असून सुद्धा तत्व जाणण्याच्या बाबतीत तू काहीही पुढे येऊ शकला नाही. तुला या जीवनाचं मर्मच कळलं नाही.
तू आपल्या त्या समाधानामध्ये स्वतःमध्ये एकरूप होऊ शकला नाहीस. या कथेमध्ये जो चिंतामणी होता तो चिंतामणी म्हणजेच सर्व त्याग आहे. जसं चिंतामणीमुळे सगळ्या कल्पना सगळ्या आपल्या इच्छा पूर्ण होतात, तसं सर्व त्यागामुळे सुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टींची प्राप्ती होते. आणि चिंतामणीमुळेच मग सगळं मिळत असल्यामुळे कुठलीही वासना राहत नाही, कुठलीच इच्छा राहत नाही. सगळं काही माणूस त्याला सहज प्राप्त होणार असतं. त्याच्यामुळे मनात कुठल्या गोष्टींचे विचार राहत नाही. तसंच ही जी सर्व त्यागाची अवस्था आहे की ज्याच्यामध्ये सगळं काही सोडून दिलं, कुठल्याच गोष्टींची इच्छा नाही, काहीच नाही, असं सगळं सर्व त्याग हा तुझ्याकडे तो चिंतामणी या रूपाने तुझ्याकडे आला होता. तो सर्व त्याग करू शकत होता. मुळात तू सगळं काही सोडलं. तू आपलं घरदार सोडलं, राज्य सोडलं, स्त्री सोडली, सगळे बांधव सोडले. या सगळ्यांचा त्याग करून त्यांच्या बाबतीत कुठलीही मनात इच्छा न ठेवता आज इथे 18 वर्ष झाले इथे बसून आहेस. आणि तू या सगळ्यांचा त्याग करून स्वेच्छेने इथे आला, तर एक प्रकारे तो चिंतामणी तुला प्राप्त झाला होता. परंतु ह्या त्यागाला पुढे नेणं, त्याच्याऐवजी आता मी काही सगळं सोडलेलं आहे, आता माझ्याकडे काहीच नाही, मी किती श्रेष्ठ, असा एक प्रकारचा अभिमान तुझ्यामध्ये आहे. आणि या अभिमानामुळेच तू स्वतःला अडकवून घेतलाय, तू या अभिमानाने घेरला गेलायस. त्यामुळे जो त्याग ही जी कल्पना आहे की आता मनामध्ये वारंवार ही भावना की मी सगळं सोडून आता तप करतो आहे, तर ही सोडल्याची भावना यांनीच तुला बांधून घेतलेलं आहे. आणि याच्यामुळेच या जाळ्यामध्ये, या विणलेल्या जाळ्यामध्ये तू स्वतःला फसवलंयस. जे तुला अतिशय सहज प्राप्त झालं होतं, ज्याला तू पूर्ण काम होऊन सगळं सोडून आला होता, सगळ्या गोष्टींचा त्याग केला होता, हे तुला सहज प्राप्त झालं होतं. परंतु त्याचा स्वीकार न करता की अरे मी सगळं सोडू शकतो, सगळ्या गोष्टीपासून मी दूर राहू शकतो, हे सगळं मिळून सुद्धा त्याच्यावर तू विश्वास नाही ठेवला. आणि सर्व त्याग म्हणजे काही वेगळंच आहे अशी कल्पना धरून तू हे सगळं जंगलात येऊन मग आता हे सोडायचं ते सोडायचं अशा कल्पनांच्या मागे राहिला. आणि त्याच्यामुळे तुझा सहज आनंद हा नाहीसा झाला आहे. आणि आता तू केवळ निराशेच्या गर्तेत सापडला आहेस. तू अतिशय वासनाशून्य होऊन आला होतास. त्या वासना त्यागाचा तू आरंभही केला होतास, परंतु पुन्हा मी सगळं सोडलं आहे या वासनेतच तू गुरफटला. आणि अशा रीतीने तू ही सगळं तपश्चर्या वगैरे करायला लागली. अनेक प्रकारचे ताप मनस्ताप यांनी भरलेल्या राज्यबंधनातून तू सुटला. आणि इथे वनवासी जनांना कुठलेही दुःख नसतील अशी कल्पना करून तू याच अरण्यात येऊन पुन्हा स्वतःला बंधनात तू अडकवून घेतलायस. खरं म्हणजे ज्यांना वनवासाचा अनुभव नाही, असे लोक जेव्हा वनवासात येतात तर त्यांना जास्त त्रास होतो. कारण हे जे राज्यकारभार वगैरे सांभाळणारे तुझ्यासारखे लोक इथे आल्यानंतर तू स्वाभाविकपणे तुला वस्त्र, थंडी, ऊन, वारा या सगळ्या गोष्टींपासून आपल्या याच्यापासून कसं संरक्षण होईल याचीच चिंता आणि उरलेला वेळ कसा घालवायचा हे वेगवेगळे निमित्त करून काही ना काही करायचं, अशा अवस्थेमध्ये तू स्वतःला गुंतवत गेलेला आहेस. त्याच्यामुळे तुझ्या सगळी मनाची आणि तुझा वेळ आणि मनाची शक्ती याच गोष्टींमध्ये खर्च होत आहे. जे काही सर्व त्यागाचं फळ जे पूर्णपणे ज्याला आपण निश्चिंतपणे होऊन राहणं आहे असं म्हणू, तर ते सगळं त्या चिंतामणी जसा चालला गेला तसंच तुझ्यापासून निश्चिंतता, निर्भयता या सगळ्या गोष्टी चालल्या गेल्या. आणि तू आता स्वतःला शरीर कष्ट करत जप तप या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून आता मला काहीतरी चिंतामणी मिळाला आहे असं तू समजतो. जसं त्या राजाला एक काचेचा मणी मिळाला आणि त्यांनी समजलं की, राजाला नाही त्या श्रीमंत माणसाला, आणि त्यांनी समजलं की आता हा मला चिंतामणी मिळाला आहे. तसंच तूही ह्या जपाला तपाला या सगळ्या क्रियांना आपल्याला चिंतामणी मिळाला, आपल्याला सगळं काही मी सोडून बसलो आहे असं समजतो. परंतु प्रत्यक्षात तुला इथे काहीही मिळत नाही. त्यामुळे तू अत्यंत जो निराश आणि उद्विग्न झालेला आहे, तू स्वतः जे सांगितलं, तर नीट विचार करून थोडासा याचा अर्थ समजून घे आणि स्वतःचं मन त्या दृष्टीने तयार कर. दुसरं, तो जो विंध्य पर्वताच्या पायथ्याशी असलेला हत्ती होता, विंध्य गज ज्याला म्हणता येईल, त्याचं रहस्य असंच आहे की तो जो हत्ती होता, तो हत्ती म्हणजे तूच आहे या कथेमध्ये. या हत्तीचे जे
2 दात, विवेक आणि वैराग्य ते तुझ्याकडे होते. त्या हत्तीला पकडण्यासाठी प्रयत्न करणारा माहूत म्हणजेच अज्ञान. तर हे विवेक आणि वैराग्य तुझ्याकडे असताना तू हा जो अज्ञान आहे, हा जो तुला त्रास देण्यासाठी प्रयत्न करत होता, त्या अज्ञानामध्ये तू अडकला होतास. जसं तुझं राज्य असेल, परिवार असेल, आणखी काय जबाबदाऱ्या या सगळ्यांमध्ये. परंतु तू अतिशय शक्तिमान आहेस. तू हे सगळं आपली जबाबदाऱ्या, सगळ्या काही गोष्टी, राज्य, परिवार हे सगळं सोडू शकला. जसं त्या हत्तीने त्या साखळ्या तोडल्या, पिंजरा तोडला आणि तिथून त्यांनी स्वतःला मुक्त करून घेतलं, तसंच तू सुद्धा स्वतःला मुक्त करून इथपर्यंत आणलं. परंतु त्या माहुताला त्यानंतर जसं मारायला पाहिजे होतं त्या हत्तीने, तसं तुझ्यासमोर हे अज्ञान आलं असताना या संपूर्ण अज्ञानाचा नाश हे तू काही केला नाही. सुरुवातीला तो एकेका दुःखामध्ये बांधला जात होता आणि त्याच्यातून तू स्वतःला मुक्त केलं. तू मुक्त केल्यानंतर हे अज्ञान त्यांनी तुझ्याकडेच सतत लक्ष ठेवलं आणि जशी संधी मिळाली तसंच तुला संधी मिळाल्याबरोबर तुझ्यावरती त्यांनी पुन्हा एक प्रकारे आपल्या मायेचं जाळं टाकलं आणि तू त्या ठिकाणी पुन्हा त्याच हत्तीच्या, त्याच माहुताकडे म्हणजे अज्ञानामध्येच तू फसला. तुझा शत्रू, त्याला तू त्याच वेळेस जर पूर्णपणे निर्मनस्क होऊन कुठलंही गोष्टीमध्ये न बांधता जर स्वतःलाच त्या बंधनातून मुक्त केलं असतं, त्या अज्ञानापासून तू स्वतःला वाचवलं असतं, तर आज जी तुझी अवस्था झाली आहे, तो हत्ती जसा खोल खड्ड्यात फसला तसा तू फसला आहे, ती तुझी अवस्था झाली नसती. तू हा जो उग्र तपाविषयी तुझा आग्रह आहे की मी काहीतरी करतो आणि मी सगळा त्याग करतो, सर्व त्याग करून आलेलो आहे, हा जो अभिमान आहे, हाच अभिमान तुला फसवत आहे. आपल्याकडे अनेक जण या अशाच अभिमानामध्ये असतात. मी रोज साधना करतो हे सांगताना अभिमानाने सांगितलं जातं. कधी अभिमानात या साधनेमध्ये व्यत्यय आला. काल आपण विषय एक चर्चा करत होतो. एका भगिनीने प्रश्न विचारला होता की साधना करायचीच आहे, रोज योग वासिष्ठ ऐकायचंच आहे, हे जे काही सगळे प्रश्न येत असतात आणि याच्यामध्ये जेव्हा व्यत्यय येतात तर तेव्हा ते व्यत्यय आपण कसे सांभाळू शकतो, की हेच कार्य म्हणजे आपल्यासाठी बंधनं होतात का, या गोष्टीचा थोडा विचार करायला हवा. कोणाची जबाबदारी घेतली असेल तर गोष्ट वेगळी आहे. म्हणजे मी जर जबाबदारी घेतली की मी रोज येऊन इथे कार्य हे करेल, योग वासिष्ठचं प्रवचन घेईल, विद्याधरजींनी सगळं हे लाईव्ह करण्याचं सेटअप करून देण्याची जबाबदारी घेतली आहे, तर ती जबाबदारी आहे, ती पार पाडता यायला हवी, त्याकडे लक्ष द्यावं. परंतु श्रोत्यांना हे पळवाट म्हणून सांगत नाही, परंतु कालचा जो प्रश्न आला होता त्या अनुषंगाने सांगतो की श्रोत्यांना कधीतरी असं फ्रीडम असेल की आज नाही बुवा, काहीतरी वेगळं आहे, फॅमिलीसोबत कुठेतरी जायचं आहे, काहीतरी कार्यक्रम करायचा आहे, असं जर असेल तर तो अभिमान ठेवून की नंतर मी काही लोकांना कसं सांगणार की मी गेले 100 दिवस सतत योग वासिष्ठ ऐकलं किंवा मी गेले 80 दिवस सतत योग वासिष्ठ ऐकलं, एकही दिवस खंड पडू दिला नाही, माझी रोजची वेळ ठरलेली आहे 8 म्हणजे 8, त्याच्यात इकडे तिकडे अजिबात होणार नाही. हे जे बंधनं आपण स्वतःवरती बांधून घेतो, या बंधनांच्या बाबतीत थोडंसं जागरूक राहा. ही गोष्ट फार सुंदर आहे त्या दृष्टीने. त्या हत्तीची इथे निश्चितपणे आत्मपरीक्षण प्रत्येकाने करणं आवश्यक आहे की आपण कशासाठी एखादी गोष्ट करतो. शरीराला सवय हवी, निष्काम भावनेने सगळं करावं हे आवश्यक. मी पळवाट सुचवत नाही आहे, मी असंही म्हणत नाही की ह्या गोष्टी करू नका, मी असंही म्हणत नाही आहे की हे एक्सेप्शन शोधा आणि छोट्या छोट्या निमित्ताने आपलं सहज आज झोपायचं आहे तर सांगितलंच आहे अभिमान बाळगू नका, मग चला 1 तास जास्त जो झोपू, असंही नाही. जितकं करता येईल तितकं निश्चित करायचं, परंतु थोडं वातावरणाचं आजूबाजूचं भान ठेवायचं आणि असं वाटलं की नाही याच्यातून काहीतरी मार्ग काढायची गरज आहे तर जो त्या परिस्थितीला योग्य असेल तो मार्ग निश्चित काढावा. मी हे करतो, मी एवढं करतो, मी तेवढं करतो, हा अभिमान सुद्धा माणसाला बांधतो. कारण जर ते सोडायची वेळ आली तर मात्र कठीण परिस्थिती होते. त्याच्यात एक इथे उदाहरण देऊ की नाही असा विचार करतो. ठीक आहे, ते वेगळ्या पद्धतीने देतो उदाहरण, कारण ते रिअल लाईफ आहे, परंतु ते देता येण्यासारखं नाही आहे, म्हणजे ते ॲज इट इज देता येणार नाही. आणि दुसरं श्रीरामांचं आणि परशुरामाचं. जेव्हा श्रीरामांनी धनुष्य तोडला, शिवधनुष्य तोडलं, शिवधनुष्यावरती प्रत्यंचा चढवली आणि ते तुटलं,
त्यावेळेस परशुराम तिथे क्रोधाने आले होते आणि परशुरामांनी मग त्या अभिमानाने सांगितलं की मी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केलेली आहे आणि तू कसा काय, आणि मग हे माझं धनुष्याला कसं तोडलं वगैरे वगैरे, हे सगळं त्यांचा संवाद. आणि मग श्रीरामांनी त्यांना समजवलं आणि मग त्यावेळेस परशुरामांनी ते सगळं सोडून ते चालले गेले. ते म्हणाले की आता माझं कार्य संपलं. तर त्यावेळेस अशी एक कॉमेंट्री आहे त्या ग्रंथामध्ये की एखाद्याने एखादा पराक्रम केलेला असेल तर तो पराक्रम, त्याचा अभिमान बाळगणं ही त्या पराक्रमाला होणारी बाधा आहे. त्या पराक्रमाबद्दल एक प्रकारे त्या पराक्रमाचं महत्त्व कमी होऊन जातं. तुम्ही पराक्रम केला, तुमचं कार्य तेव्हा होतं, ते पराक्रम करण्यापुरतं, तिथे तुमचं कार्य संपलं. त्याच्यानंतर आता ते दुसरं कोणीतरी करत असेल किंवा काय, तर आपल्या पराक्रमाबद्दल तेवढंच निस्संग होणं, इथे जो शब्द वापरला आहे निस्संग किंवा असंग होणं, त्या पराक्रमापासून दूर. ठीक आहे, झालं माझं तेव्हाचं कार्य संपलं, आता दुसरं कोणी करत असेल तर त्याला करू द्या किंवा ते सांभाळू द्या. अशा प्रकारची एक जीवनातली एक गोष्ट की एक कुठली तरी संस्था, ज्याला आपण अनाथ आश्रम म्हणू, हे अनाथ आश्रम एका व्यक्तीने सुरू केलं आणि अगदी शून्यातून सुरू करून त्या अनाथ आश्रमासाठी प्रचंड मेहनत घेतली. अगदी वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, लोकांकडनं डोनेशन्स गोळा करणं, त्यासाठी स्टाफ रिक्रूट करणं, त्याच्यानंतर त्या अनाथ आश्रमासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जागा शोधणं, सरकारशी भांडणं, सगळे जे काही उपद्व्याप असतील, मी म्हणेल उमेदीचा महत्त्वाचा काळ आयुष्याचा हा सगळा त्या व्यक्तीने या अनाथ आश्रमासाठी घालवला. आणि जेव्हा तो नंतर अनाथ आश्रम असं एखाद्या अंकुराचा वटवृक्ष व्हावा त्याप्रमाणे सगळं फुलला आणि ते सगळं फुलल्यानंतर सगळा व्यवस्थित चालायला लागल्यानंतर त्या अनाथ आश्रमाला, त्याच्याच संस्थेमध्ये जे काही वादविवाद भांडणं झाली, त्या वादविवाद भांडणातून तो अनाथ आश्रम सोडून दुसऱ्याच्या कोणाच्या तरी ताब्यात द्यावा लागला. संस्थेचीच लोक होते, त्यांनीच एकाने दुसऱ्याकडून, एकाच्या हातून काढून दुसऱ्याला दिला. आणि हा जो त्याग होता, हे मी सोडतो आहे, हा अनाथ आश्रम मी आता एवढं त्याला शून्यातून निर्माण केलेलं, आता हे मला याच्यातून बाहेर पडावं लागतंय, अपमान होऊन बाहेर पडावं लागतंय, ही जी भावना होती ही त्या व्यक्तीला सहन नाही झाली. आणि त्याच्यामध्ये प्रचंड दुःख, डिप्रेशन, सायकॅट्रिस्टच्या ट्रीटमेंट आणि नंतर मग हळूहळू रिकवर होणं आणि बाहेर येणं. परंतु हा इतका त्रास काही काळ झाला होता त्या व्यक्तीला की कोणाशी बोलायची इच्छा नाही, अशी त्या व्यक्तीची परिस्थिती होती, मनस्थिती होती. इथे हे श्रीरामांचं जे उदाहरण होतं, श्रीराम आणि परशुराम, ते किंवा ह्या गोष्टीत जे सांगितलं आहे की मी तप करतो, मी ध्यान करतो, मी सगळं काही करतो आहे, हा जो अभिमान, आणि त्याच्यात आता कुठल्याही परिस्थितीत खंड पडू देणार नाही, काय वाटेल ते झालं तरी मी ते सोडणार नाही, हा जो अभिमान आहे, हा अभिमान इथे आपल्यालाच बुडवतो. त्या अभिमानानेच बरोबर सूक्ष्म रीतीने या शिखीध्वजाला बळी पाडलं. जसं त्या हत्तीला फसवलं तसंच हा शिखीध्वज सुद्धा त्या अभिमानामध्ये अडकला. त्यामुळे आपण मुक्ततेसाठी प्रयत्न करतोय, बंधनासाठी नाही. आपलं श्रेष्ठत्व, आपलं कार्य, आपलेच क्रिया, आपले कर्मकांडाबद्दलही मागे बोललो असू, आपली साधना, या सगळ्या गोष्टी या बंधन म्हणून व्हायला नको. अगदी सहज, आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये नेहमी हेच म्हणतो, जे कराल ते अगदी सहज करा. तुम्ही गृहिणी असाल, तुम्हाला गृहिणी म्हणून जे काही घरचे कार्य करावे लागत असतील, तर ते घरचे कार्यसुद्धा तेच आवडीने, प्रेमाने. फ्रीडम काय आहे, आपण अगदी सुरुवातीला जे म्हटलं होतं, व्हॉट इज फ्रीडम? फ्रीडम म्हणजे जे माझ्यासमोर आलं त्याला मी प्रेम करून त्याला आनंदाने करणं. मला हे करावं लागतं आणि मला ते करावं लागतं, माणसाने म्हणायचं, पुरुषांनी. समजा आता अगदीच टिपिकल फॅमिली की ती गृहिणी सगळं घर सांभाळते आणि हा सगळं बाहेरचं सांभाळतो, नोकरी करणं, पैसे कमवणं, बिलं भरणं, काय काय असतील. दोघांनी आपल्या आपल्या रोलबद्दल जर तक्रारी करत बसले की मला हे करावं लागतं आणि तिने म्हणायचं मला ते करावं लागतं आहे, तर हे जे करावं लागतं आहे, हा जो प्रकार आहे, हा बंधनाचा आहे. उलट मला आवड आहे, हे जीवनाचा भाग आहे, या सगळ्या गोष्टी प्रेमाने करायच्या, हे जेव्हा करतो तेव्हा मग त्याच्यात रस राहतो, नाहीतर ते बंधन. तसंच या शिखीध्वजाची गोष्ट सांगताना इथे ती चुडाला, तो कुंभ हे सांगतं. हे असं आहे, जे आपण आयुष्यात काही केलं असेल, त्याग करायची गरज पडली तर सहज त्याग करून, ठीक आहे, पुनश्च हरिओम म्हणून काही नवीन करायचं असेल तर करा, नाही तर ठीक आहे, जीवनात अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. एकच एक करून त्याच्यात बांधून घेणं
निदान मला तरी पटत नाही. थोडं सावध राहा. तर त्या कुंभानी सांगितलं की हा सगळा तुझाच वृत्तांत त्या चिंतामणीवाल्या माणसाच्या रूपाने आणि ह्या हत्तीच्या रूपाने मी तुला सांगितला. मला एक सांग, त्या कुंभाने विचारलं, की तुझी पत्नी चुडाला तिने तुला काही उपदेश केला होता. तिने तुला सांगितलं होतं की काहीतरी बोध केला होता आत्मज्ञानाबद्दल वगैरे. तू त्याचा स्वीकार का नाही केला? तिने सगळं सत्य जाणलं होतं, तिने विचार केला होता आणि त्यांनी त्याच उद्देशाने तुला काहीतरी उपदेश केला होता. तर त्याच्यावर तू खरंच एक विश्वास ठेवून आस्थेने विचार करणं आवश्यक होतं. पण आणि त्याप्रमाणेच मग आपोआप तुझं आचरण, तुझं वागणंही तसं घडलं असतं. तर तू ते सगळं काही न ऐकता, तिने काही समजवलं ते न ऐकता, केवळ पुन्हा तिथे सुद्धा बायस्ड माइंड, बायस्ड माइंड म्हणजे पूर्वग्रह दूषित असं बुद्धीने, की अरे ही काहीतरी सांगते, हिच्याकडे लक्ष नको द्यायला, अशा दृष्टीने तू ते सगळं सोडून ह्या वनामध्ये आला, राज्याचा त्याग केला. बरं ते केला तर केला, पण मग इथे पूर्ण त्याग, सर्वसंग परित्याग जो म्हणतो तो सगळा सोडून शेवटपर्यंत इथे यायचं. तर ते सोडून तू असल्यामध्येच काहीतरी वेगवेगळ्या क्रिया, तप, ध्यान वगैरे या सगळ्या गोष्टी करत बसलो. यामध्ये एक छोटासा संदेश असाही आहे क्रियेमध्ये, की आपण जेव्हा एखाद्याला उपदेश करतो ना, तेव्हा आपण कोण, समोरचा कोण, आणि हा उपदेश करताना तो खरंच त्याला किती सिरियसली घेणार आहे की त्याच्या विरोधात जाणार आहे याचा विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही सांगितलं नवरा बायकोमध्ये बेबनाव असेल आणि ह्यानी काहीतरी सांगितलं, तिने याच्या एक्झॅक्टली उलटं करायला जायचं. तर तिने काहीतरी सांगितलं आणि ह्यानी त्याच्या एक्झॅक्टली उलटं करायचं. का? तर हा सांगतोय म्हणून. म्हणजे त्या प्रकरणात, त्या गोष्टीमध्ये किती महत्त्व आहे किंवा किती नाही याचा काहीही संबंध नाही. जगात ही एक व्यक्ती मला सांगते आहे म्हणून मी हे करणार नाही, किंवा त्याच्या विरुद्ध काहीतरी करेल अशी भावना घेऊन आपलंच नुकसान करून घेणारी प्रवृत्ती सुद्धा असते. त्यामुळे जर ज्ञानी असाल तर सांगताना विचार करा आपण सांगावं की नाही. नाहीतर तुम्हाला जे सांगायचं आहे ते अशा व्यक्तीकडून सांगा की ज्याच्यावरती समोरच्या व्यक्तीचा विश्वास असेल. ठीक आहे? हे एक छोटंसं तंत्र लक्षात ठेवायचं. तर जेव्हा शिखीध्वजाला असं कुंभानी म्हटलं तेव्हा तो कुंभ म्हणाला की महाराज, मी तर सगळं सोडून दिलेलं आहे. तुम्ही मला म्हणता मी सगळं काही सोडलं नाही, पण मी अगदी माझ्या बायकोची आठवण येत नाही, माझ्या परिवाराची आठवण येत नाही, राज्य सोडून दिलं, एवढी संपत्ती, धन, धान्य, ऐश्वर सगळं काही सोडलं. तर मग हा सर्व त्याग नाही का? तुम्ही मला म्हणता की मला अटॅचमेंट आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेत. तर कुंभानी म्हटलं की राजा, तू जे म्हणतोय ना, तुझे जे सोडलं ते आपोआप कधी ना कधी सुटणारच होतं. तू सोडलं काय ते सांग मला. तू जर काही सोडलं नसतं तरी कधी ना कधी पत्नी ही मरण पावलीच असती, राज्य हे कुठेतरी गेलंच असतं, राज्यातले लोक गेले असते, लक्ष्मी आहे नाही आहे, किंवा तुझं शरीर तू सुद्धा कधी ना कधी संपला असता. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी सुटली असतात. तर तू सोडण्याची प्रक्रिया काय केली? तू काय असं सोडलं की जे तुझं होतं म्हणून? तू सदा सोडावं असं काहीतरी वेगळाच भाग आहे. तर त्यावर तो शिखीध्वज म्हणाला, अच्छा बरं असं आहे तर मग मी राज्य वगैरे सगळं सोडलं आणि इथे हे नवीन ही झोपडी निर्माण केली, हा कमंडलू, हा दंड आणि हे काय सगळं आसन वगैरे हे सगळं काही गोळा केलं. तर माझी यांच्यावरही आस्था नाही. आणि असं म्हणून त्यांनी ते सगळं गोळा केलं, झोपडीमध्ये नेलं, त्या झोपडीला आग लावून टाकली, दिली ती झोपडी पेटवून. आता हे सगळा प्रकार असा थोडंसं आश्चर्यचकित होऊन तो कुंभ ती चुडाला बघत होती. आणि मग तो राजा आला आणि पहा म्हणे, आता मी हे सुद्धा सगळं काही ज्याला मी माझं माझं म्हणतो तर ते सगळं मी सोडून दिलं आणि आता माझं मन शुद्ध झालेलं आहे. चुडालाने मनातल्या मनात विचार केला की याला थांबवायला नको, हा एक एक गोष्ट सोडतो आहे म्हणजे याची आसक्ती ज्या ज्या गोष्टींवरती सूक्ष्म रूपाने असेल ती आसक्तीसुद्धा कमी होते. त्यामुळे सगळं बघितलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की हे पहा, आता मी सगळं सोडलं आहे, सगळं निसंग झालो आहे आणि आता मात्र मला मनाला अतिशय शांती लाभलेली आहे. पहा मी किती समाधानी झालो आहे की मी आता आयुष्यात सगळं काही सोडलं. इथे आलेलो होतो, हे जे काही मी झोपडी आणि सगळ्या वस्तू माझ्या त्या सोडल्या. आता मला कशाचीच चिंता राहिली नाही. मी इतका शांत, अशी मुक्तपणाची अवस्था, सुखी अनुभवाची अवस्था इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच अनुभवतो आहे. आता माझं मन अगदी हलकं झालेलं आहे. आता मला असं पूर्ण आनंद त्याचा अनुभव येतो आहे. ज्या काही माझ्या मनाला, वृत्तीला
खाली ओढणाऱ्या प्रवृत्ती होत्या, गोष्टी होत्या, त्या सगळ्या नष्ट झाल्या आहेत. आता तरी माझा सर्व त्याग सिद्ध झाला की नाही, आता तरी पटलं ना की मी सगळं सोडलं म्हणून. हे शिखीध्वजानी जेव्हा त्या कुंभाला विचारलं तेव्हा कुंभाने म्हटलं की नाही, मुळीच नाही. तुला वाटतं तू सगळं सोडलं आहे, पण प्रत्यक्षामध्ये अजूनही जे सोडायचं आहे ते तू अजून घट्ट धरून ठेवलं आहे. मग जे मुख्य वस्तूच जर तू सोडली नाही आणि बाकीच्या गोष्टीच धरून ठेवल्या तर त्याला काय अर्थ आहे? मग त्या धरल्या काय आणि सोडल्या काय, त्याच्यामुळे काही त्याच्यात अर्थ नाही. उगाचच तू काहीतरी आपलं खोटं सोडून दिलं आणि मला खूप आनंद झाला आहे. एखादं लहान मूल नाही का, की त्याला जर आपण मुख्य दोन भावंड असतील आणि त्या लहान एका भावंडाने दुसऱ्या भावंडाला काही द्यायचं, तर मुख्य गोष्ट चॉकलेट आपल्याकडे ठेवली, मग त्याला हे खेळणं दे, मग ते खेळणं दे, असं कर, पहा मी किती त्यागी आहे, सगळं सोडतो सगळं सोडतो. अरे जे त्याला हवं आहे चॉकलेट तेच देते, तू बाकीचं सगळं देतो आहे आणि म्हणतो की पहा मी किती मोठा. तशी भावना इथे आहे की तू सगळं सोडलं पण ते सोडायचं तेच सोडलं नाही, बाकीचं सोडलं काय नाही सोडलं काय, काही फरक पडतो त्याला. तर त्याच्यामुळे असला काही आविर्भाव आणू नकोस. ह्यावर तो राजा तो थोडा विचारमग्न झाला आणि मग त्याने म्हटलं की हे कुंभा, हे मुनिराज, आता राहिलंच काय सोडून देण्याचं. माझ्या अंगावरचे काय वस्त्र असतील ते एक दोन म्हणशील तर तेही टाकतो, आणि हे शरीर, तर ह्या शरीराचाच काय फक्त आता हाडामांसाचा जो माझा देह उरला आहे तेवढाच काही उरला आहे, बाकी तर काही आहे असं म्हणण्यासारखं माझ्याकडे काही राहिलं नाही. त्यामुळे मी हे शरीर घेतो आणि या पर्वताच्या कड्यावरून खाली फेकून देतो, जेणेकरून हा देहसुद्धा चालला जाईल आणि मग माझं असं काहीच उरणार नाही. मग त्याला मी म्हणेल की माझा सर्व त्याग हा सिद्ध झालेला आहे. असं म्हणून तो शिखीध्वज उठला आणि पर्वताच्या कड्याच्या दिशेने जायला लागला. तेव्हा कुंभाने त्याला म्हटलं की म्हणे, अरे तू या देहाला, शरीराला का बरं त्रास देतोय? या शरीराचा काय दोष की त्याला तू त्या कड्यावरून ढकलून देतो आणि त्याचा नाश करतो आहे? खरं पाहायचं तर शरीर काही करतच नाही. तू जर थोडा विचार केला तर तुझ्या लक्षात येईल की शरीर तर तसं अचेतन आहे, त्याच्यामध्ये कुठलीही चेतना नाही, ते क्षुद्र आहे. आणि हा खरंच तुझंही नाही. तू याचाही जरी विचार केला तरी आपोआप काही काळाने हे शरीरसुद्धा नष्टच होणार आहे. तू याला सोडायचा काय प्रश्न आला? त्याच्यामुळे ते शरीर हे केवळ आपलं कुठल्या तरी प्रेरणेने चालतं. तर त्याला कोण जो आहे, जो कोणी त्याला हलवतो आहे, जो कोणी त्याला क्षुब्ध करत असतो, त्या शरीराकडे तू लक्ष दे, त्या गोष्टीकडे लक्ष दे. जे वासनेमुळे आपलं चित्त चंचल होतं, हे चित्तच या देहाकडून काही ना काही गोष्टी करवतं. म्हणजे आपण आतापर्यंत बघितलंय की शरीराला स्वतःहून काही करायची इच्छा नसते. जर नुसतं बसून राहिलं आणि सगळे इंद्रिय बंद असतील, आणि इंद्रिय म्हणजे बाहेरचे आणि आतले दोन्ही, मनात विचारही नाही आणि बाहेरचं काही कुठलं आकर्षण नाही, तर शरीर स्वतःहून काही कार्य करणारच नाही. एकदा कुठलं तरी बाहेरचं आलं किंवा आतल्या आत काही आपल्या स्मृतीमुळे म्हणा, कशामुळे चित्तामध्ये काहीतरी विचार आले, तर मग उठून ते शरीर कार्याला लागतं. तर म्हणे हे जे काही शरीर आहे हे स्वतःहून काही कार्य करत नाही आणि ह्या चित्तामुळे हे शरीर कार्य करायला लागतं. हेच स्वतःला चित्तच देहरूपाने बाहेर स्वतःला बघतं आणि त्याच्यामुळेच या जगामध्ये जे काही वेगवेगळ्या गोष्टी निर्माण करायच्या, जगाप्रती जी काही आकर्षणं निर्माण करायची, ती सगळं हे चित्त निर्माण करतं. आणि ह्या अशा प्रक्रियेमुळे आतमध्ये स्वतःला जीव म्हणून आहे, बाहेर स्थूल रूपाने दिसण्यासाठी म्हणून शरीर, असं हे सगळं तू निर्माण केलेलं आहे. तर ह्या चित्तालाच वेगवेगळे सगळे आपण नाव बघितलेले आहेत. यालाच कधी कोणी बुद्धी म्हणतात, यालाच जे काही चित्त, मन, ह्या सगळ्या नावांनीच हे स्वतःला व्यक्त करतं. ह्या चित्ताला सर्व असं म्हटलं आहे. त्याच्यामुळे चित्ताचा जर त्याग केला तर सगळं काही सोडल्यासारखं होतं, आणि त्याचा त्याग नाही केला तर मग तू या शरीराला काहीही केलं, कितीही त्रास दिला, त्याला जाळ नाही तर बुडवून टाक, नाही तर आणखी काही कर, त्या शरीराला नाश करून काहीही उपयोग नाही. मुळात या वासना जोपर्यंत शिल्लक आहेत तोपर्यंत ते चित्ताला काही ना काही पुन्हा करायला लावतील. आपण पूर्वी बघितलं आहे, शरीर नष्ट होईल परंतु वासना जर राहिल्या, मन जर राहिलं, चित्त राहिलं, तर ते पुन्हा स्वतःच्या इच्छांसाठी, आपल्या कार्यासाठी नवीन शरीर धारण करतील. त्याच्यामुळे शरीराच्या मागे लागून तू काहीही नष्ट करू शकणार नाही. हे जेव्हा तू मूळ बीज चित्तच जेव्हा नाहीसं करशील, तेव्हा मात्र तुझ्या जीवनातल्या या सगळे जे काही रोगराई असतील, आधी व्याधी असतील, सुखदुःख असतील,
हे सगळं, या सगळ्या गोष्टींचा त्याग हा आपोआप होतो. आता यावर शिखीध्वज म्हणाला कुंभाला, की म्हणे महाराज तुम्ही चित्ताचा त्याग सांगितला, परंतु हे जे मन आहे याला कितीही वेळा हाकलून लावलं तरी ते एखाद्या माकडासारखं, हट्टी माकडासारखं परत 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 फिरून फिरून येतं. म्हणून त्याचा त्याग केला असं मला वाटलं तरी ते पुन्हा माझ्याकडे येतं. बरं, ते येतं तर इतक्या सहजतेने येतं. आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा आपल्याला या गोष्टी लक्षात येत असतील. हा अनुभव आहे आपल्याला, की आपण म्हणतो चला मी श्वासावरती लक्ष ठेवतो, मी आपल्या मनाकडे लक्ष ठेवतो, मी बघतो काय होत आहे. आणि थोड्या वेळाने लक्षात येतं की अरे मी कुठल्या तरी विचारात गुंतलेलो आहे. म्हणजे सगळं मनात जे काही विचार असतील आपले ते इतक्या सहजतेने येतात, इतक्या प्रेमाने. इथे तो ममतेने शब्द वापरलेला आहे. इतक्या नकळत येऊन जातात, आपल्या लक्षातही येत नाही की आपण त्या विचारांमध्ये, आपण त्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकलो, फसलो, हे लक्षातच येत नाही. आणि इथे तेच तो शिखीध्वज म्हणतोय की म्हणे मी याला कितीही दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला, कितीही दूर केलं तरीसुद्धा ते मन, ते चित्त, ते वासना या सगळ्या माझ्यामध्ये येतात, मला चिटकतात. आणि मला हे कळत नाही या चित्ताचा त्याग मी कसा करावा. कारण हे चित्त असं काही नाही की ज्याला पकडून फेकून देता येईल. त्याच्यामुळे त्याचं नेमकं स्वरूप काय आहे ते मला सांग आणि त्याचा त्याग कसा करावा तेही सांग. यावर कुंभानी त्याला सांगितलं की राजा, मी जे म्हटलं या वासनांच्यामुळेच चित्त कार्य करतं. चित्ताचं स्वरूप म्हणजे या वासना आहेत. त्याच्यामुळे एका परीने म्हटलं तर ते त्याचा त्याग करणं, चित्ताचा त्याग करणं हे अतिशय सोपं आहे. आणि तो त्याग हा कुठल्याही सुखापेक्षा आनंददायी आहे. त्यामुळे तू ह्याचा त्याग करायचा प्रयत्न कर. शिखीध्वज म्हणाला की हे भगवान, तुमच्या बोलण्यावरून चित्त हे अनेक विषयांनी व्यापलेलं, म्हणजे सगळं बाहेरच्या किंवा जे काही आतले विषय असतील मनातले आणि मनाच्या बाहेरचे, या सगळ्या विषयांचा परिणाम त्यांच्यावरती होतो. म्हणून ते वासनामय आहे आणि म्हणून ते सतत अस्वस्थ असतं, हे कळलं. आणि त्यामुळे असं मला वाटतं की हे जरी कळलं असलं तरी जसं वज्राला गिळू शकू एक वेळ, परंतु या चित्ताला नष्ट करणं हे अतिशय कठीण आहे. त्याचा त्याग करणं हे फार अशक्य कोटीतली गोष्ट वाटते. मी याचा प्रयत्न केला तरी ज्यांनी मी म्हणून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे, हा जो काही चित्त, जो माझ्या अहंकाराला धरून आहे, त्या चित्ताला मी कसं सोडेल, त्या माझ्यापासून त्याचा नाश कसा करता येईल. मी त्याला कितीही प्रयत्न केलं तरी हे चित्त वाढतच राहतं. मग इथे याच मीवरती, या अहमवरती पुढे कुंभानी सांगितलं की म्हणे अरे राजा, हा जो काही अहमचा प्रकार आहे, हा अहम आला कुठून याचा विचार कर. मुळात ज्याचं स्वरूप अज्ञात असतं अशा आत्म्यापासूनच हा अहम, कुठेतरी मीपणाची ती भावना आली आणि ह्या मीपासूनच हे सगळ्या चित्तवृक्षाचं मूळ आहे. तर प्रथम हा जो उत्पन्न झालेला मी, ह्या मीचा तू निश्चयाने अभ्यास कर की मी कोण. आणि त्याच्यानंतर ही सगळी त्या मीपासून जाणीव होते की मी कोणीतरी आहे. आणि म्हणून मग त्याच्यामुळे जे काही अनुभव येतात आणि त्याचे पुढचे सगळे रूपांतर विषयांमध्ये जाऊन मग हा विषय योग्य, तो अयोग्य, अशा प्रकारे बुद्धी आणि चित्त आणि मन आणि ह्या सगळ्या गोष्टी एक एक निर्माण होत जातात. ह्या सगळ्यांचं जे काही, या सगळ्या गोष्टी घडण्याचा, या सगळ्या गोष्टी या अहमपासून पुढे ज्या वासना निर्माण होतात, त्याच वासना मग अनेक गोष्टी आपल्याकडे घडून आणतात. आणि त्यामुळे तू स्वतःला या वेगवेगळ्या विचारांबद्दल, वासनांबद्दल पूर्णपणे अनास्था निर्माण करून स्वतःमध्ये त्यांना येऊ न देता, कुठल्याही विषयांमध्ये न जाता, पूर्णपणे आत्मविचाराशी जर तू एकरूप झाला तर तू चित्त आणि ह्या सगळ्या चित्ताशी संबंधित गोष्टी या सगळ्या तुझ्या चालल्या जातील. मनाने विषयाशी कमीत कमी संबंध ठेवून, तू स्वतःच्या जिभेवर नियंत्रण ठेवून निरर्थक वाद हे टाळायचे, कमीत कमीत बोलायचं आणि संयम ठेवून पुढे आपल्याच मनातून ही जी चित्तलता आहे हिला तोडता आलं पाहिजे. या चित्ताचा नाश करणं हे मुख्य. चित्ताच्या वेगवेगळ्या शाखा जे काही त्यांनी म्हटलंय, बुद्धी, अहंकार वगैरे, हे सगळं हे तोडणं हे एक प्रकारचं गौण आणि साधारण कार्य आहे. मुख्य कार्य म्हणजे पूर्णपणे या चित्तालाच उपटून नष्ट करणं. तर तू त्याचा प्रयत्न कर. ह्यावर शिखीध्वजाने विचारलं की ठीक आहे, हा जो अहमभाव आहे यालाच काढून टाकायचा असेल, चित्ताचं जे मूळ आहे त्याला जर काढून टाकायचं असेल
तर त्याला उपयोग काय, त्याला कुठला उपाय आहे, कसं काय करता येईल. आणि त्याच्यावरती इथे कुंभानी त्याला सांगितलं की तू हा जो मी कोण याचा विचार करायला सुरुवात कर. तोच या सगळ्या गोष्टींचं मूळ नष्ट करणारा आहे. जोपर्यंत याचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी कोण हे उत्तर सापडेपर्यंत सतत त्याचा प्रयत्न कर आणि त्यामुळे हे तुझं चित्त आपोआप नष्ट होईल. आता त्यांनी शिखीध्वजाने म्हटलं की महाराज मी तर असा विचार करतोच आहे. मी आतापर्यंत जे काही जाणीव मला आलेली त्याच्यामध्ये हे लक्षात आलं की मी म्हणजे काही कुठला पदार्थ नाही, शरीर नाही. आणि हे जे काही माझे बाहेरचे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय म्हणजे हात, पाय, डोळे, कान वगैरे या गोष्टी आणि माझे आतले इंद्रिय म्हणजे बुद्धी, चित्त वगैरे हे सुद्धा मी नाही हे मला माहिती आहे. मी मनही नाही हेही मला माहिती आहे. मी अहंकार नाही हेही मला माहिती आहे. मी मूळ चैतन्य असेल नसेल तर मी या सगळ्या गोष्टी जे त्यांचा अभ्यास करतो तर लक्षात आलं की जर ते चैतन्यच नसेल तर बाकी काहीच नाही. सगळ्याच गोष्टी या नुसत्याच आहे म्हणता येत नाही कारण त्या निर्जीव आहेत. त्या प्रत्येकाची प्रेरणा ही मूळ त्या चैतन्यातून आहे. तर त्या एकाच चैतन्यावरती हे केवळ सगळ्या गोष्टी जाणतात हे दिसून येतं, हे मी जाणतो. आणि हेही मला कळतं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्याला मी स्वतःला मी समजत आलो किंवा माझं समजत आलो त्याच्यात खरं सत्य काहीच नाही, हेही दूर करावं. परंतु मी कोण हे मी जाणत नाही. म्हणजे मी त्याचा अभ्यास केला तरीही मला कळत नाही की मी कोण आणि मी त्या मूळ चैतन्याला समजून घेत नाही. तर याच्यावरती राजाला त्यांनी सांगितलं की कुंभानी सांगितलं की हे राजा तू स्वतःच या गोष्टीचा शोध घे. तोच एक इलाज आहे की मी कोण हेच फक्त तू बघायचं. तू जर दुसरं काय तुला जे काही दिसतं, तू म्हणाला की हे जे काही सगळं दृश्य दिसतं आहे ते जड आहेत आणि तू ते पदार्थ नाहीत. मग तू स्वतःच म्हणाला की तू विषय नाही, तू शरीर नाही, तू आतल्या गोष्टी नाही, बाहेरच्या गोष्टी नाही. मग तू कोण आहेस हे तुला सांगता येतं का? या सगळ्यांपासून वेगळा कोण आहे ते सांग. तर त्यावरती तो शिखीध्वज म्हणाला, थोडा वेळ थांबून त्याने विचार केला आणि तो म्हणाला की खरं म्हणजे ज्या सगळ्या गोष्टींबद्दल जो काही विचार येतो ज्याच्यामुळे आपल्याला वाटतं की अस्तित्व आहे, सगळं काही समजलं जातं, ज्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा स्वाद घेतला जातो, त्याच्यातलं चांगलं वाईट, योग्य अयोग्य या सगळ्या गोष्टींनी जे काही आजूबाजूला आहे त्यांच्याबद्दल निर्णय घेतो. तर केवळ माझ्या विचारांमध्ये म्हणजे हा सगळा मी कोण हा जेव्हा विचार करायला लागतो तर सगळीकडे एकच ते तत्व आहे हे कळतं. परंतु ते असून सुद्धा मी आणि हे माझं, मी हे रूप, मी ते रूप किंवा मी शरीर, हा जो अभिमान आहे हा माझ्याकडे कसा काय आला हे मला काही कळत नाही आणि तो कसा दूर करावा हेही मला समजत नाही. याचं जे काही सारखं माझ्या मनावरती अरे मी शरीर आहे, अरे मी आहे, माझ्या या गोष्टी आहेत, माझं मन आहे, चित्त आहे, या सगळ्यांपासून मला कसं सुटावं हे कळत नाही. त्यामुळे मी हैराण झालो आहे. आणि मग इथून पुढे संपूर्ण जो आपल्या अस्तित्वाचा जो काय म्हणतात त्याला सिक्वेन्स जो क्रम आहे तो इथे कुंभाने त्याला उलगडून सांगितला की तुला जी जाणीव होते आहे, तू जे म्हणतो जाणीव म्हणजे कोणाला होते आहे, मग ती शरीर, मग शरीराचाही उगम कोण, मग समजा तू म्हणाला की तो ब्रह्मदेव असेल, मग ब्रह्मदेवाचा उगम काय, मग हे कारण अकारण ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात हा सगळा सिक्वेन्स पुढे त्यांनी सांगितला आहे की मुळात अनुभवामुळेच या गोष्टी येतात. अनुभव कोणाला येतो, अनुभव का येतात, हा सगळा विषय पुढे कुंभाने त्याला उलगडून सांगितला. आणि मग शिखीध्वज पुढे आत्मज्ञानाच्या मार्गावर लागला. तर ही सगळी गोष्ट इथून पुढे अजून बऱ्याच त्याच्यात पायऱ्या आहेत, अतिशय इंटरेस्टिंग आहे. हे आपण उद्या पुढे कंटिन्यू करू. ह्या आतापर्यंतच्या याच्यावरून त्याला जे काही फिरवून सर्वसंग परित्याग हा शब्द कधीतरी ऐकला असेल अध्यात्मामध्ये. सर्वत्याग म्हणा, सगळंच काही सोडून देणं असंही म्हणा. हा जो विचार येतो त्या विचाराच्या बाबतीत नेहमी सावध राहावं. म्हणजे अनेकदा काल आपण असं बोलताना म्हणालो होतो, कोणीतरी म्हटलं होतं की लोक कंटाळून संसार सोडून जातात, कुठे जातात, काही करतात. हे सगळं सोडून कुठे जातात म्हणजे काय सोडून जातात हा पहिला प्रश्न आहे. काय सोडलं, कशाचा त्याग केला. मी घराचा त्याग केला, परिवाराचा त्याग केला आणि कुठेतरी गेलो, आश्रमात गेलो, नाहीतर त्या कुंभमेळ्यात गेलो आणि आणखी काही केलं, साधू झालो, हिमालयात झालो. कशाचा त्याग केला
हा जो त्यागाचा प्रश्न आहे तो इथे आला पाहिजे. त्यामुळे कधी असं मनात विचार आला की हे सगळं सोडून द्यावं तर नेमकं काय सोडून द्यावं हा प्रश्न पक्का डोक्यामध्ये बसला पाहिजे. जे सोडायचं आहे ते तिथे राहून सहज सोडता येतं. त्याच्यासाठी शरीर कुठेतरी घेऊन जाण्याची गरज नाही. मनानेही सोडून विरक्त होऊन सुद्धा राहता येतं. तर फार छान ज्या गोष्टी आहेत आणि हे उपदेश जर मनात पक्के झालेत ना, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग येऊ द्या, कोणाच्याही रूपाने येऊ द्या, त्या प्रसंगांना आपण सहज सामोरं जाऊ शकतो. जेव्हा जेव्हा ह्या गोष्टी वाचाल ऐकाल तर शक्यता आहे की सहज त्याची टेस्ट होऊन जाईल. कुठला तरी एखादा छोटासा प्रसंग समोर येईल आणि आपल्याला बघेल की खरंच तू किती ज्ञान घेतलेलं आहे, जे ऐकलं वाचलं कळलं आहे की नाही. अनेकांनी असे अनुभव पूर्वी शेअर केलेले आहेत. लोक योग वासिष्ठ वाचायला लागले आणि मग हे धडाधड फोन की मी हे वाचलं पण मला त्याच्याशी संबंधित लगेचच असं घटना घडली, मग हे काय आपली परीक्षा सुरू होऊन जाते का. तर होतही असेल कदाचित, तुम्ही किती पोहोचलेले आहात. किंवा आपला अभिमान असतो की पहा मला सगळं कळलं आहे आणि एका क्षणात माया आपला खेळ दाखवते आणि अजून तू काही शिकला नाही, अजून भरपूर शिकायचं आहे असं सांगते आपल्याला. असे प्रसंग येऊन आपल्याला आपली जागा दाखवली जाते. तर मी मागे जसं म्हटलं होतं, मला वाटतं या मराठी सत्रांमध्ये म्हटलं होतं की नाही आठवत नाही, पण जेव्हा असे प्रसंग येतात ना तर ते व्हॅक्सिनसारखे आपल्याला ट्रीट करायचे. व्हॅक्सिनचं काम काय असतं की एक खोटा व्हायरस आपल्या शरीरात सोडून आपल्या शरीराला तयार करतं. ते पुढे खरोखर असा प्रसंग आला, असा व्हायरस आला तर आपण त्याला आपली प्रतिकारशक्ती ही तयार राहील. तसं हे ज्ञान मिळवताना योग वासिष्ठ असेल, आणखी कुठले ग्रंथ असतील, तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगचा ॲडव्हान्स कोर्स केला किंवा आणखी काही केलं तर कदाचित, आवश्यक नाही दरवेळेस, कदाचित असं एखादी टेस्ट होऊ शकते आणि त्यावेळेस आपल्याला पटकन अलर्ट केलं जातं की ठीक आहे आपण थोडासा पाय घसरला, आपण थोडंसं ज्ञान घेतलं होतं पण ते अंमलात नाही आणू शकलो, पण आता सावध राहू. आपला त्या व्हॅक्सिनच्या रूपाने आपली सिस्टीम, आपली बुद्धी ही आता अलर्ट होते की यापुढे आपल्याला कसं वागायचं आहे. त्याच्यामुळे ज्या खरोखर काही एक्स्ट्रीम प्रसंग येतात तर त्यावेळेस आपण सावध असतो, स्वतःला सावरू शकतो. त्यामुळे असे काही प्रसंग आले तर घाबरून जायची गरज नाही. चला ठीक आहे, व्हॅक्सिन घेतलं असं समजायचं, स्वतःला स्थिर ठेवायचं. असो, चला थांबूया. जय श्रीराम, जय गुरुदेव. उद्या भेटू आपण.